ते काय बोलवलंय हे काही कळायलं म्हणलं. एक चांगला नियम ध्यानात ठेवा. कळालं म्हणलं की वृत्तीने आकार धरला आणि वृत्तीने आकार की त्या वृत्तीस्थ असणारं जे प्रगटता आहे त्याला शास्त्रामध्ये फल म्हणते. फलित झालेलं, वृत्तीत फलित झालं. आरोप असणारं चैतन्य कशात झालं? वृत्तीमध्ये फलित. आणि मग ते फलित झालेलंच काय करतं? त्याला प्रकाशन करतं किंवा जाणतं. म्हणून आपण काय म्हणतो? मी घट जाणा मी, म्हणजे मी घट जाणतो. मी म्हणजे प्रगट असणारा मी. आता वृत्ती प्रगट नाही का, विषय प्रगट नाही का, शरीर प्रगट नाही. प्रगट शब्दाचा अर्थ प्रगट म्हणजे ज्ञान. हा, प्रगट म्हणजे व्यक्त म्हणा, त्याला प्रगट म्हणा. मग आता रूप तुम्हाला प्रगट झालं कशाने? डोळ्याने. पण त्याचं ज्ञान केव्हा झालं? वृत्तीने आकार धरल्याशिवाय वृत्तीत असणार. म्हणजे एक नियम बर का. कोणता नियम आहे? की इंद्रिय बर का, नियम असा आहे की मीहून भिन्न जेवढे पदार्थ आहेत, स्वहून म्हणा, मीहून म्हणा, स्वतःहून म्हणा, जेवढे पदार्थ आहेत ना, स्थूल सूक्ष्म आदी, ते सगळ्याच ज्ञान होण्याकरता वृत्ती बी लागते. आणि वृत्तीमध्ये असणार जे प्रगट आहे ना, व्यक्त आहे ना, ते बी लागते. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणते? काय म्हणते? फलव्याप्ती. फलित झालं ते, त्याला फलव्याप्ती काय म्हणायचं? ते फल नाही, ते फलित झालं, प्रगट झालं ना ते. कोण? वृत्तीमध्ये चैतन्य काय झालं? म्हणून आता घट जाणण्याकरता, पट जाणण्याकरता, घर जाणण्याकरता, देवाची मूर्ती जरी मूर्तीचं ज्ञान होण्याकरता काय लागत आहे? त्या त्या विषयाचं असलं तर तो इंद्रिय लागतं. विषय बदलला बरं का, विषय बदलला इंद्रिय बदल. हा, असं आपलं शब्द म्हणलं की कानाकडे जायचं, रूप म्हणलं की डोळ्याकडे जायचं, चव म्हणलं की जिभेकडे जायचं, गंध म्हणलं की नाकाकडे, आणि स्पर्श म्हणलं की हा. आता हे घटले, हे थंडीचा पारा आहे काय झालाय? उष्णतेचा पारा कमी झाला आणि थंडीचा पारा असं म्हणते. आमचं भाऊ म्हणाल, भाऊ जराशे कपडे हे घालून बाहेर जा बर का, जास्त रात फिरू नका, कारण पारा लय खाली उतरला. हा, पारा असतो पण आपल्याला माहित नाही. हा, लय पारा चढ होता त्या बाईला. कोणाला ती काय होय ना, हा, त्याला बी पाराच म्हणते. रागालाही पारा उतरला. आता शिव्या देणे काय झालं? तसं कशाचा पारा उतरला? उष्णतेचा आणि थंडीचा वाढला. म्हणतो ना आपण, मला हे याला कोणतं इंद्रिय लागलं? बुद्धवंत त्वचा लागली. पहा बरं कसे मस्त उत्तर झोप घेतात. पण बुद्धवंत जागरण जास्त आहे ना, झोप कमी. आणि हात जोडूनच जाऊ द्या. थोडक्यामध्ये विनोदाचा विनोद बी पाहिजे, म्हणजे प्रसन्न होऊन काय होतं ऐकत, नाही तर मग उग मड्यापाशी बसल्यासारखं नाही. महाराजांचं सांगण्याचं कसे, विनोद बी करायचा आणि खुलले की त्याच्यामध्ये खरं सांगायचं. म्हणजे काय होतं ते पक्कच होत ते. हा, इंद्रिय विषय बदलला, त्या त्या इंद्रियाचा तो विषय. आता बघा, आता त्या पाचीच इंद्रियाचं आणि विषयाचं ज्ञान नाही का? नुसतं विषयाचं ज्ञान आहे का? डोळ्याचं बी ज्ञान आहे, रूपाचं. कशाने कळलं? म्हणजे डोळ्याने कळलं. डोळ्याचं सुद्धा काय म्हणजे विषय 5, द्वार 5. आणि कशात कळालं मग ते? गंध कळाला, रूप कळाला, चव कळाली, स्पर्श कळाला. तर कवा कळाला? हा, वरती नाही ऐकल. मग वरती एकच आहे ना. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न मी करतो, वृत्ती एक आहे पण बदल कशात झाला?
नाही, विषय 5 त्याच्यात काही वाद नाही. हा, त्या विषयाचं ज्ञान ज्याद्वारे होईल ते सुद्धा 5. आणि ज्ञान होईल का नाही, मग एका वृत्तीने होईल का 5 वृत्तीने होईल? अंतःकरण म्हणा वृत्ती म्हणा कसं आहे, एकच आहे ना. मग फरक कशात झाला? नाही, ज्ञान तर त्या 5 झालंच ना. ज्ञान 5, विषय 5, ते इंद्रिय सुद्धा 5. पण त्या 5 मध्ये बदल कशात झाला? त्या वृत्ती एकच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या आकारात बदल झाला. कशात बदल झाला? जसं पाणी एकच, पाणी सुटलेलं किती? एकच आहे. आणि पाणी भरायचे भांडे किती? बकेट वेगळं, टाकी वेगळी. बरोबर आहे ना. माझा चौकोनी डब्यामध्ये पाणी टाकलं तर पाणी कसं दिसायलंय? दिसायला का असायला? दिसायला आहे, असायला. जर आपली गोल टाकी उंच असली तर गोल दिसायला. गोल टाकी आहे का पाणी गोल आहे? हा, पाणी पाणीच आहे. तसं वरती सत्वगुणाचीच आहे. सत्वगुणाची वरती मग त्याच्यात काय होतं? पण रूपाकार झाली, स्पर्शाकार झाली, रसाकार झाली, त्या त्या उपाधी संबंधाने ती झाली. तेव्हा त्या ज्या महाराजांनी एकदा सांगितलं होतं, म्हणजे धोतर भिजलं, अर्ध धोतर भिजलं बा. काय पूर हेच बाबा, आता कस काय नेसावा? किती भिजलं? महाराज म्हणजे भिजणं म्हणजे काय झालं? महाराज पाणी शिरलं. कशात? अर्ध्या धोतरात पाणी शिरलं. रान भिजलं, धोतर भिजलं. म्हणजे ते टेकडीवरलं रान भिजायचं राहिलं गाड्या, कारण तिथं पाणी टेकडी असल्यामुळं पाणी वरी चढत नाही, म्हणून तितकं रान काय होतं. मग जसं महाराज म्हणते रिघे, जाणीव म्हणजे वृत्ती, जाणीव म्हणजे आभासासहित वृत्ती रिघे. मग जितक्यामध्ये रिगली तितक्याचं ज्ञान झालं. आणि ज्याच्यामध्ये नाही शिरली मग वृत्तीकार म्हणजे शब्द वृत्ती शब्दाकार झाली, मग शब्दाचं ज्ञान झालं. वृत्ती रूपाकार झाली, मग रूपाचं ज्ञान झालं. वृत्ती गंधाकार झाली म्हणून गंधाचं ज्ञान झालं. वृत्ती रसाकार झाली म्हणून कडू आंबट तिखट ज्ञान झालं का नाही? वृत्ती संस्काराकार झाली. आठवण म्हणा की संस्कार, म्हणजे आठवण सुद्धा झाली का नाही? आठवण होत नाही का? आठवण होत नाही का? आठवणीचं ज्ञान होत नाही. कशात आठवण होती? वृत्ती मनातच. आणि मनातच मन काय करतं मग त्या आठवणीचा? का बाहेर जाऊन ह्यो पाहुण्या म्हणल्यावर प्रत्यक्ष समोर ते आपण गप्पा मारू लागलो की बोलू लागलो त्याच्याबद्दल, हा, तर त्योच आणि ह्यो. मग आता वरती पुन्हा मधात राहिली का पुन्हा बाहेर राहिली? आणि काय झाली त्याच्या? आणि मग त्याच्या वृत्तीतच आता पहा, वृत्ती संघ चैतन्य गेलं का वृत्ती संघ चैतन्य आलं का वृत्ती संघ चैतन्य फिरतंय? आबा मग हे हा बघा आता कसं आहे. आता हे म्हणणं ह्याच्या हिशोबाने आता वृत्ती जाते का आपण बी जातो असं वाटतंय? आपण हे म्हणतो सगळ्या गावात फिरलो बा पाहुणे सांग पाय दुखायले असं म्हणतो का नाही? आपण फिरायलो म्हणजे हे हे याला मी धरून आपण म्हणतो आपण फिरायलो. पण गंमत वृत्ती जाते, चैतन्य जाती येत नाही. चैतन्य काय सांगा तुम्हाला, चैतन्यस्त अंतःकरण चैतन्य सर्वात व्याप्त आहे आकाशासारखं. म्हणून जाणं येणं वृत्तीचे का जाणं येणं. जसं आता
व्रत पाणी आता हेच घेतो ना, पाणी चौकनी आहे का डबा चौकनी? डब्बा चौक. पाणी गोल आहे का डबा गोल आहे? आणि पाणी असं रुंद आहे का हे असं रान 12 घागरी बसलो असं रुंद आहे का ते? का ते हे रुंद आहे? हं? पाणी नाही, रांजण रुंद आहे का पाणी रुंद आहे? रांजण असं गोल आहे का पाणी ते टाकी गोल आहे? पण आपल्याला काय दिसायले? पाणी दिसायचं. पाणी दिसायले. तसं चैतन्य आलं का गेलं का ते चैतन्य अंतःकरणात प्रगट आहे. अंतःकरणात गेलं का चैतन्य गेलं? हा, अंतःकरण गेलं का त्याच्यातलं चैतन्य चित्र गेलं? पण जिथं जिथं अंतःकरण आहे, तिथं कळण्याचा व्यवहार. जिथं जिथं मोकळी जागा आहे, तिथे तिथं आकाश. कारण आकाश सगळीकडे, मोकळी जागा सगळीकडेच आहे. पण सगळ्याकडं महाराजांनी एकदा चिंतन सांगितलं होतं, आपण ज्वारी भरली, कशात भरली? पोत्यात. बरोबर आहे ना? आपण पाणी भरलं, टाकीत भरलं. आपण हवा भरली, टायर मध्ये भरली. आपण व्यास भरला त्या टाकीमध्ये. लक्षात आलं का? आता पण कशात भरलं? ते टाकीत भरलं पाणी का टाकी उपाधी लागलेल्या आकाशात भरलं? कशातच भर. पोत्यामध्ये ज्वारी भरली का पोत्याची जेवढी अशी हे तितक्या आकाशात भरली. पण आकाशात भरली म्हणतो का पोत्यात भरली? हवा कशात भरली? टायर मध्ये भरली. गॅस कशात भरला? पण मोकळी जागा असल्यावर भरला का कसा? तसं चैतन्य सगळीकडे व्यापते. पण प्रगट कशात आहे? हा, आणि प्रगट असल्याशिवाय व्यवहार होत नाही. अप्रगटतेत व्यवहार होत नाही. आणि उपाधी असली की व्यवहार झाल्याशिवाय राहत नाही. ध्यानात घ्या. म्हणून ज्ञान म्हणलं. मग आता ज्ञानाच्या उत्पत्ती नाश आहे का? जसं पाणी गोल चौकनी आहे का उपाधी संबंधाने त्याला नाव आलं? हा, बरोबर आहे ना? आता एखाद्या चित्रामध्ये हे दाखवले, टाकी बी दाखवले, रांजण बी दाखवले, कळशी बी दाखवले, तर त्याच्यातून पाणी सांडायला बी दाखवले. असं आपण चित्रात पाहिलं. माझा तिथल्या चित्रामधल्या त्या पोकळी त्या रांजणामध्ये पाणी आहे का नाही? तिथं त्याचं आकाश आहे का नाही? नाही. पाणी सांडायला त्याच्यात नाही. खाली रांजण नाही का? रांजण भरून खाली सांड ना का? रांजण आहे, त्याच्यामध्ये पुन्हा मोकळी जागा आहे. आणि त्या मोकळ्या जाग्यात पाणी, आणि ते पाणी खाली. असं दिसायला व्यवहार. आज दिसायला का असायला? तसं वृत्ती कल्पित आहे म्हणून त्याच्यातली प्रगटता सुद्धा. मग वृत्तीचा उत्पत्ती नाश आहे का चैतन्याचा उत्पत्ती ज्ञानाचा? वृत्तीने आकार धरलं आणि वृत्ती त्याच्यातून पुन्हा बाजूला निघली. म्हणजे वृत्तीची उत्पत्ती नाश आहे का ज्ञानाचा उत्पत्ती नाश? पण त्या वृत्तीमध्ये प्रगटता असल्यामुळे त्याचा धर्माचा कशावर आला? आभासावर आलं ना. आणि मग आभास ज्याचा आहे त्यांनी त्याच्यावर घेतला. आता आलं. मग म्हणायचं झालं तर ती प्रगटता आहे नाही, पण प्रगटता ज्याची आहे तो आहे नाही का? आहेच. आणि तो कसा आहे? सत आहे. ते मागच्या 22व्या श्लोकामध्ये सांगितलं. तो कसा आहे? चित आहे. त्याच्यात तो धर्म नाही. तो चित हेच त्याचं काय? म्हणजे ज्ञान हेच त्याचं काय? स्वरूप आहे. आसनं हेच त्याचं काय? स्वरूप आहे. आणि आनंद, हा आनंदाचा व्यवहार अनुकूलतेमध्ये होतो का आनंद तिथे? जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद झाला किंवा आपण आनंदित समजायलो, तेव्हा तेव्हा समजावं कसं आहे? लय आता आपण एक ऐकतो म्हणून आपल्या डोक्यातल्या सगळ्या ह्या काय झाल्या? कमी जास्त शंका निघून गेल्या आणि स्थिरता आहे. लय गुंतलेले लोक आहेत हे कस्तपुरी बाई.
एक जण मला लय झगडत आहेत आमचे पोर. एक जण काय म्हणलं मला, भाऊ मरणच नको मला, हम्म. हे सगळं कळालं पण कधी बी मी ह्याने असा राहिलोच पाहिजे. मस्त गप्पा हाणते ते. हा, मला भाऊ काय म्हणते, आमचे भाऊ काय म्हणते, घ्यायला बोलू जाऊ नका तुम्ही कोणाला. हा, हे काय करते, विकल्प काढ. नाही हे उगा आपलं वेळ. म्हणजे त्याला काय वाटतं, मी त्याला म्हणलं की हे तो सगळं व्यवस्थित चाललं म्हणून असंच राहावं वाटतं का. आणि पुन्हा त्याला सांगितलं की याचा स्वभाव कसा आहे, नाश होणं हा त्याचा स्वभाव आहे. नाही त्याची शोभा आहे बापू, काय त्याची शोभा आहे, त्याचा परिचय. कारल्याचा परिचय कडू म्हणून आहे. तुम्ही त्याला कशा म्हणजे कारलं कडू आहे ते मला कडू. अरे आम्ही खानदानीचेच आहेत. ते आमचे एक पाहुणे येतात देऊळगावला, साखरे म्हणून, बरं का, सगळी खानदान काळी झड. त्याच्या बायका गोऱ्या पण त्याचे पोरं तसेच. ते म्हणले आमचा परिचय तू. कसे आहेत 7 भाऊ, पण 7 भाऊ बी कसे. हो, म्हणजे आम्हाला नाराजी वाटत नाही. आमचा काय कारलं कसं आहे, मग त्याला दोष द्यायचा का देणाराच दोषी ठरत. ते म्हणजे आम्ही कधी गोड होतो, आमचा स्वभावच कसा आहे तसं हे आम्ही स्वभावाने. हा, आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, हे ताई बदलतं म्हणून बरं वाटते का तसंच राहिलं तर बरं वाटतं. आपल्या गल्लीतली पोरगी म्हणजे महाराज वाढच ना, वाढ म्हणजे दोष आला का नाही, वाढायलाच पाहिजे. हा, आणि ती जिरायलाच पाहिजे, पण वाढू बी पाहिजे. हे त्याचा काय आहे, हा स्वभाव, त्याच्यात काही दोष नाही. म्हणून ज्ञानामध्ये वृत्ती उत्पत्ती नाश आहे, त्याच्यातलं चैतन्य उत्पत्ती नाश नाही. पण त्या उपाधी संबंधाने तसं आपल्याला प्रतीतीला, आणि त्याचे धर्म आता काय करायचं, शेवटपर्यंत हे धर्म प्रतीतीला येणार, त्याचं ज्ञान होणार. पण आपल्याला असं निश्चित व्हायला पाहिजे की त्याच्या संबंधाने मला हे नाव आले, त्याच्या संबंध, आता बघा ना, त्याच्या संबंध किती बी नाव आले आतापर्यंत आपल्याला, किती बी गेले. तुम्हाला म्हणतं कोणी पोरगा, आता म्हणते तुम्हाला म्हणते का कोणी पोरगा आलं म्हणून. काय असं ते मला जास्त नाही करायचं, पण पोरग तर कुणी तुम्हाला म्हणते नाही का, पोरी बसली ऐकायला, तुम्हाला काही वाईट वाटतं का. पोरी नाही तर आता शरीराने पोरी नाही तर मग पोरी कशाला बसल्या, म्हणजे ह्या 2 पोरी वरी बसल्या, ह्या 5-6 जणी खाली बसल्या पोरी, असं म्हणजे का वाईट आहे का. आलं नाही का नाव, राहिलं का गेलं. आणि हे आलं गेलं असं म्हणणारा, मग तो आहेच आहे, घनिष्ठच आहे. आणि पोरीन तरुण म्हातार पण आलेले म्हणून कसंच मोकळं व्हायचं, अडकून पडायचं नाही. काय शास्त्रकार सांगायला, तो काय काही याच्यातच, आणि मी कोण हे तसंच राहिलं शिलो, असं बी होतं बरं का. हा, म्हणून हे काय करायचं, त्याच्यातून आपल्याला किती जरी असलं तर मंथन नवनीता 6 शास्त्रांनी सांगू द्या, 18 पुराणे सांगू द्या, 4 वेदांनी सांगू द्या, पण माऊलीने काय केलं, मंथोनी नवनीत तैसे घे अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, असं आपल्याला सांगितलं का नाही. तसं या ठिकाणी सुद्धा हा वृत्ती संबंधाने अंतःकरणाची वृत्ती आहे. हा, वृत्तीशिवाय वृत्ती ज्ञान नाही. पुन्हा बरं का, आपलं तोंड आरशाशिवाय दिसणार नाही, पण तोंड म्हणतं आरसा नाही. पण आरसा जसा असेल तसं तोंड दिसल्याशिवाय, आरसा पिवळा असलं की तोंड पिवळं दिसणार, आरसा हलणारा असला की हलणारा दिसणार, आणि आरसा निर्मळ स्थिर असले की तसंही तसं दिसणार. जसं तसं दिसलं म्हणून तसं आहे का, तसं आहे म्हणून तसं दिसलं, पुन्हा झटका आणायचा कसा, जसं आहे तसं दिसतं, जसं आहे तसं दिसतं.
हा आरसा निर्मळ असला आणि स्थिर असलं की जसं ते मुख आहे ना तसंच दिसन का कसं का दिसायला म्हणून ते तसं आहे. आणि पुन्हा एकदा निश्चित झाला ना मग कसंही जरी दिसलं तर मग तसं आहे का जसं आहे तसंच आहे. जमलं ना कसं ताई हलू द्या मध्ये म्हणजे आरसा हलायला मी नाही हलवलो. दिसू द्या पिवळं हिरवं कोणत्या तरी त्या कलरचा काचा असला तर मी तसा नाही. मी जसा आहे पण आता जसा आहे तसा व्यवस्थित ज्ञान झाल्यावर का नाही झालं. हे कसे म्हणाले आमच्या आगावा आम्ही बी जातो ना आम्ही बी येतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपण जसं आहे तसं ध्यानात घेतलं नाही. हो नुसता वेश बदलला तर मनुष्य ओळखू येत नाही. ते उदाहरण असं आलेले महाराज म्हणाले की एका माणसाला नाटक करायचा नाद होता. काय होता त्या नाटकामध्ये त्याला संन्यासाचं पात्र भेटलं त्या माणसाला आणि 11-12 वाजता ते नाटक चालायचं आणि ही बाई घरी आणि मग ते आलं 12 वाजता पण ते कपडे उतरून पेटीमध्ये घालून याच्यात त्याला गडबड होती तर तसंच आलं. कुठं ते घरी आलं ते आणि घरी मध्ये दरवाजा वाजवायला खडखड खडखड केला होता. कोण आलं आणि ते आले की ती म्हणजे ही का मागायची वेळ आहे का. का बरं तुम्हाला काही कळत का नाही. रात्रीची 12 लागले खटखट वाजायला त्याला ते हसायला म्हणत त्याला वाटलं मला काही नाही बोलल्याशी आवाजाने ओळखू ये ना मग ते बोललंच नाही. अरे म्हणलं तुला का ओळखू ये ना का मी आणि तुम्ही येत का. आता बघा तेव नव्हता का उंचीला जाडीला फक्त काय बदललं ध्यानात घ्या. गाडी नव्हती तर त्यांनी काय लावली तर नकली. हा माय तुम्ही तर मला फशी हेच केलं. तुला ओळखून येऊ नका ओळखू का ना मला सगळे संन्यासी दिसायले आणि रात्रीचा समय कोण आहे काय कोणा ठाव सांगता चोर आहे का काय आहे असे संशय. बरोबर आहे ना. आपण आलो गेलो का झालो मेलो का. हा बघा प्रमाण कसे नाही जात येत कोठे फिरवणी पुन्हा कसा आहे अखंडित म्हणजे हेच सचित. हे जे इथं आलं ना पॉइंट शेवटीला सचित आनंद एक असणार जे ब्रह्म आहे ना ते त्याच्याशी माझं लक्षण जुळत असल्यामुळं जातीशी शरीराशी इंद्रियाशी माझं लक्षण बसत नाही. माझं लक्षण कशात बसत जुळतंय म्हणून ते मी आहे असं शास्त्राने प्रमाणाने अनुभवाने काय होतंय ठरते असं आपल्याला लक्षात घ्यायचंय. हा अंतःकरणाची वृत्ती आहे. आता जर असे तो म्हणेल पुन्हा जर असे म्हणाल की ज्ञानच आत्मा आहे तर ज्ञान उत्पन्न होते. आली की शंका. ज्ञानच आत्मा म्हणावा तर आता वर्तीगत ज्ञान उत्पन्न होत का स्वरूपगत ज्ञान उत्पन्न होत. झालेलं पाणी गरमगार होत का मूळच पाणी गरमगार होत. आणि त्याच्यामध्ये प्रगट असणारी उष्णता कमी अधिक होती का स्वरूपाची उष्णता कमी अधिक दोन्हीकडे बी घ्यायचं. दोन्हीकडे बी घ्यायचं. पाणी गरमगार आहे का गारच आहे आणि पाणी गरमी आली गेली का गरमीच आहे ती. अग्नी कसा आहे गरमच आहे आणि पाणी गरम झालं पाणी नंतर काय झालं आणि उष्णता त्यातली मूळची स्वभावनी कशी आहे वृत्तीच आकार धरते. आणि पुन्हा आता वाचताना तुम्ही हे चिंतन करीत जा ना आश्रित असणारे ज्ञान. आता किती अक्षर झाले ज्ञान झाले अक्षर झाले का त्याचं ज्ञान बी झालं पण केव्हा झालं हो न्यचा आकार धरला तर ज्ञान न्य झालं नचा आकार धरलं तर नच ज्ञान झालं. आणि पुढे सरकले की मागलच्या अक्षराची वृत्ती राहत म्हणून त्याचं ज्ञान सुद्धा इतकी वरती विचारसागर मध्ये आलेली इतकी बदलती की तिचं ते आपल्याला अंतर बी कळत नाही.
नाही नाही ते नाही उदाहरण आपल्याला हो ते तर चालत नाही पण त्याची त्या गती बदलण्याची सांगाल गती ते गती बदलण्याची आपल्याला त्याचं अंतर लक्षात येत नाही गतीची गती नाही तिला जसं उदाहरण सांगितलेलं आहे की फुलाच्या पाकळ्या गुलाबाच्या एकावर एक 1000 ठेवल्या किती आणि त्याच्यामध्ये आता जोरावर इकून सोयी घातली तिकून निघली पटकून निघली किती पाकळ्यात 1000 पाकळ्यात अशा घातली की निघली पण तिथं असं दिलेलं आहे की पहिल्या पाकळीला छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीला छेद होत नाही दुसऱ्या पाकळीला छेद झाल्याशिवाय पण आपल्याला काय वाटलं तसं पहिली वृत्ती गेल्याशिवाय दुसरी वृत्ती होत नाही त्या वृत्तीला लाटाचं उदाहरण घ्या लाटा मग लाट तसं वरती माग वरती संकल्प विकल्प ह्याचं काय होतं आणि त्या सगळ्याच ज्ञान होतं त्याच्यात असणाराला काय होतं चला आलं बरोबर आता जर असे म्हणेल की ज्ञानच आत्मा आहे तर ज्ञानच आत्मा म्हणलं तर उत्पन्न व्हायला पाहिजे आता त्याने वरी काय सांगली वरती उत्पन्न होऊन नष्ट होती का ज्ञान वृत्ती आता उदाहरण आपण एखाद्या आपण आलोच ना मठातून इथं आपण किती पाऊल टाकले गाडीवर आपण आलोच ना आता मठातून किती पाऊल चाललो नाही तिथून इथे यायला काहीच नाही अरे बसूस तर चाललो समजा हा पण तिथून इथं आलोत ना आपण आलो म्हणायलो का बसलो म्हणायलो बसले होतो का चलत होतो बरं पुन्हा बरं ते वरच्या ज्या साठीवर बसलो ते बी चाललं का ते बी जागेवर चाक फिरले चाक फिरले म्हणजे चाकाचं आपण आरोप गाडीवर घातला मोटरसायकलीचा आरोप आपल्यावर घातला तिथं होतं मी इथं आलो आणलं गाडीला का आपण आलो पण त्या गाडीचा आरोप कशावर घातला तसं आपल्याला उपाधी मिळाल्याचा जेवढा आकार आहे ना तेवढा आपण घेतलो डोळ्याचा घेतला म्हणून मी पाहणार आहे डोळे गेले की मी आंधळ आहे पायाचा शिवकरे गेले की मी चलणार आहे आणि पाय गेले की मी लंगडा आहे कानाचं घे कानामुळं आता मी कोण ऐकायला हे प्रवचन कोण ऐकायला काना ऐकायले का काने ऐकायले का तुम्ही ऐकायले गाणं ऐकायला म्हणल्यावर बहिर झाल्यावर बी ऐकाव मड्याला बी कानं असते तर मड ऐकत का त्याने ऐकणं होतं का मग आता कोण ऐकायले कोणाचं तुम्हाला ऐकणारच म्हणते आणि उद्या कानं गेले ना ऐकू येत नसतं बोला मोठ्याने काय त्याला ऐकू येत नाही त्या सुना काय करतात ती हळूहळू बोलती पुढची बाई हिला वाटलं ही ऐकन म्हातारीन पुन्हा हिला काय करीन ते म्हणजे तसं काही नाही त्याला ऐकू येत नाही त्याला आता आईला बोला मोठ्याने ती काय झाल्या काय नाव आलं तुम्ही भैरे काय ऐकणारे ऐकणाऱ्याला आणि भैरेपणाला जाणारे चलण्याला न चलण्याला जाणारे पाहणं न पाहणाऱ्याला जाणारे दिसण्या न दिसण्याला आपण पुढे दिसणार नाही का नाही पुढे नाही पुढे तिकडे गेलो आताच नाही मी तुम्हाला राहा बाबा हे निदान कळूच तरी आता दुसरा कारभारचं काही करणं होत नाही हो आणि करून बी काही जमलं नाही आता हे ऐकूच तर आता दिसणारी उपाधी आपल्याला मिळाली का आपण दिसणार येतो आणि उद्या मग काय म्हणतो आपण आज दिसायलो ना उद्या आता मी उद्या दिसणार नाही का आता दिसणार नाही असं आपण काय करायला पाहिजे म्हणजे दिसण्याची काय नाही समसम राहणार आज दिसायलो तर उद्या दिसणार नाही अरे आताच दिसणार नाही का उद्या दिसणार नाही आताच न दिसणारा
आणि निसतात न दिसणार आहे का? जाणणार आता वारा नाही का आता? दिसणार आहे का? पण पण बदलणार आहे, न जाणणार आहे, न दिसणार आहे, स्थूल आहे. आणि त्याला जाणारे तुम्ही न दिसणार आहेत, न बदलणार आहेत, जाणणार आहेत, सूक्ष्म आहेत, पारमार्थिक आहेत. असा काय करायचा? जगून घ्यायचा. म्हणून काय लक्षात घालायचं की तो उत्पन्न होतो, नष्ट होतो, या प्रतीतीवरून उत्पत्ती नाशवानाशा ज्ञानाला आत्मत्व म्हणणे ही अयोग्यच आहे. ते सुद्धा काय नाही, बरोबर नाही. अशी शंका करणार. शंका म्हणजे आपल्याला येत नाहीत, पण त्याने शंका घेऊ घेऊ काय केले, पक्क केले. आज ती कडी काठाला आपल्याला शंका, हो आम्हाला होती पण आम्ही विचारलं नाही. बरं झालं तुम्ही हसायला. योग्य. या शंकेचे समाधानही वरतच घ्यायचं. उत्पत्ती पाण्याची उत्पत्ती नाशे का लाटाची उत्पत्ती नाशे? आणि लाट कल्पित आहे कशावर? बस तसोबर ती कल्पित आहे म्हणून वरती ही हा देहाकार वरती बी राहुनी. बरं का हे बुद्धवंत. देहाच्या संबंधाने आडनाव हे ते सुद्धा गौण समजायचं. आणि आत्माकार बी वरती राहुनी ब्रह्माकार. ब्रह्माकार वरती राहिल्यावर ब्रह्म हे का? ब्रह्माकार वरती नसली तरी ब्रह्मच आहे. म्हणून अहम देहास्मी ही वरती आहे. अहम देहास्मी म्हणजे मी देह आहे. म्हणून अहम देहास्मी वृत्तीवर उठण्याकरता अहम जीवास्मी कशावर यायचं? देहाहून कशावर यायचं? जीवावर यायचं. आणि जीवाहून पुन्हा कुठं जायचं? अहम आत्मास्मी. काय करायचं? याला देहबुद्धी म्हणते. देहाला मी समजणं म्हणजे देहबुद्धी. मी सुखी दुःखी असं समजणं म्हणजे जीव अंतःकरणाला घेऊन जीव बुद्धी. आणि मी तिन्ही अवस्थेला जाणणारा त्याच्यावर वेगळा आत्मा आहे. म्हणजे मी सुखदुःखी आहे का? जन्म मरणार आहे का? त्याला कोणची बुद्धी म्हणायची? आत्मबुद्धी म्हणायची. पण तरी परिचिन्नच. पुन्हा घट आकाश जरी निर्लेप असलं, घट आकाश जरी निर्लेप असलं, पाणी टाकलं तर भिजत नाही, अग्नी टाकला तर गरम होत नाही, दही टाकलं तर चोपडं होत नाही, म्हाताऱ्याची घाण टाकली तर, म्हाताऱ्याने घाण टाकली तर टाकतेत का म्हातारे? आपल्याला नाही अजून तसा वेळ आला. काय सांगता? महाराजाकडे बघा ना, आता तिकडे जाता येत नाही त्याला. म्हणजे पात्र आहे का नाही? घाण होतं का नाही? कोण? पण त्यातलं आकाश बी घाण होतं का नाही? नाही थोडंफार. ते कसे? तसं आत्मा कसं आहे? पण तरी घटामुळं घटामुळं घट आकाश त्याला नाव आलं ना. तसं बुद्धीमुळं आत्मा नाव आलं ना. मग आता तितकंच आहे ते आकाश का? सगळ्यातच ते आकाश आहे ते. एकाच घटातलं आकाश निर्लिप्त का? सगळ्या घटातलं? सगळ्या घटातलं आकाश म्हणजे घटाला उरून पुन्हा ते आकाश आहे. म्हणजे ते कोणतं आहे? महाआकाश आहे. तसं ब्रह्म कसं आहे? म्हणून महाराज सांगते की चांगदेवाला आत्मबुद्धी होती बर का. आत्मबुद्धी जरी झाली तरी अनात्म ते खरं असते. पुढे आत्मा अनात्म विवेक. आत्मा अनात्मा नाही, पण अनात्मा आहे ना. म्हणून तो आहेपणा सुद्धा कल्पित ठरला पाहिजे. समजा अलंकार आहेत ना, पण अलंकार आहेत का म्हणायला आहेत? मग अलंकाराच्या रूपाने तरी काय? सोनच आहे. आणि अलंकार नसले तरी काय? सोनच आहे. मग सोनच आहे ते. अलंकार येणे नामे अशी जे
निखिल हे मे असं अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे. त्या अलंकाराच्या रूपाने काय आहे ते फक्त एक सोनच आहे. तसं हे नामरूपात्मक सगळ्याच्या रूपाने कोण आहे? हा, त्याला ब्रह्मबुद्धी म्हणायची. म्हणजे ब्रह्मबुद्धीने परिच्छिन्नपणा जात असतो. काय जातो? मी एवढाच आहे. आता आपल्याला वाटतं मी सच्चिदानंद नाही ना एवढा. हा, म्हणून देहबुद्धी जीवबुद्धीने देहबुद्धी जाते, आत्मबुद्धीने जीवबुद्धी जाते, ब्रह्मबुद्धीने आत्मबुद्धी जाते. मग पुन्हा ब्रह्मबुद्धी ठेवायची का नाही सांभाळून? अहम ब्रह्मास्मी भ्रम, तुकारामाचा अभंग आहे ताई. अहम ब्रह्मास्मी ब्रह्म, ते काय म्हणते, ती बी एक आडकाठीच आहे. आड येऊ नेदे भ्रम, अहम ब्रह्मास्मी हे आड येऊ नेदी. मग कशासाठी अहम ब्रह्मास्मी म्हणायचं? कशासाठी स्वभाग्यवती मी म्हणायचं? की मी कोण नाही, विद्वान नाही म्हणण्यासाठी म्हणायचं का सौभाग्य टिकण्यासाठी? आणि मग सगळं जर संपलं, मी ही विद्वान आहे, हे विद्वान आहे, मी हे विद्वान नाही, झालं ना काम त्याचं. मग काय करायचं? मग मी सौभाग्यवती सुद्धा म्हणायचं काम नाही. मग ती सौभाग्यवती नाही का? सगळे ढिग जर जळाले त्या मशालीनी, आता रानामध्ये काढ राहिलं नाही मुगाचं, सगळे ढिग केले त्याने जमा करून पेरायसाठी. सगळे काय केले? कशानी? ती मशाली आपल्या घरात ठेवायची का नाही? वळईवर का एका ढिगावर? तिचं काम. तसं अहम ब्रह्मास्मी वरतीचं काम झालं. ती वृत्ती आपल्याकार झाल्यामुळं आता इकडे फरक बरं का, बाकीच्या पदार्थाकार झाले तर त्या पदार्थाचं ज्ञान आपल्याला होतं, आणि आपल्या कारवरती झाली तर आता पुन्हा एक अडचण येते की आपल्या कारवरती आपल्याला आकारच नाही तर वरती कशी काय धरी? म्हणजे कशी? आता मान्य आहे, घड लहान, गळा लहान आहे, पोट मोठ आहे, असं एक मातीचं भांड, त्याला काय म्हणायचं? आकार. आणि त्या आकाराची वरती झाली, आणि त्या आकाराची वरती झाल्यामुळं त्याचं आपल्याला ज्ञान झालं का नाही? बरोबर आहे ना? पटाकार झाली. हे चौकणी हे कापसाचा एक तुकडा आहे, ते बांधण्याच्या कामाला, कशाला कामाला येतं याचं ज्ञान झालं. ते कशाचं झालं? याचं ज्ञान झालं. ते कसं आहे? इतक्या पद्धतीने ज्ञान कोणाच झालं? पटच झालं. मग पटाचं ज्ञान झालं, वृत्तीमुळं काय झालं? पटाचं ज्ञान झालं. पण पटाला काय? आकार आहे, रूप आहे. घराला काय? आकार आहे, रूप आहे. शरीराला काय? आकार आहे, रूप आहे. काही सूक्ष्म आकार असन, काही आपल्याला कोणता आकार आहे? मग शंका करणार म्हणून मग ती कशी काय आकार धरी? शंका करणार काय म्हणतो, मग आकारच नाही तर वरती आकार कस काय धरी? पण वरती त्याचा आकार नाही धरायची, शब्दाचा धरती. पण एवढं तर कळलं ना की आकारवान मी नाही. कशी काय जात नाही? नाही जात नाही तर मग ज्ञान कसं होतं? नियम तर असा आहे. नाही नाही, नियम असा आहे, वरती शिवाय ज्ञान होत नाही. वरती ज्ञान नाही बापू, वरती ज्ञान नाही, आणि वरती शिवाय ज्ञान होत नाही. इतर पदार्थाचं ज्ञान तो बल्ला, इतर पदार्थाचं ज्ञान इंद्रिय असो का इंद्रिय वाचून असो, ज्ञान व्हायला का नाही? सुखदुःखाचं ज्ञान व्हायला का नाही? मान अपमानाचं ज्ञान व्हायला का नाही? काम क्रोधाचं ज्ञान व्हायला का नाही? कवा? आता इथं वरती असल्यावर मला राग येतो बरं का. हो, मग आपल्याला जास्त चिडवायच नाही, आपल्याला राग येतो. ज्ञान होत नाही का? कशाचं? त्या रागाचं. कोणी इंद्रियानी? कशात? कुणाला? कवा? आकार. हा, मग आता आकार धरला, त्याचं ज्ञान झालं आपल्याला का ते आपण येत असं. इकडं अध्यात्म चिंतन ऐकायला आल्यावर आत्मा विवेकाने काय होतं? मग मी आकारवान मी नाही का आकारवान नाही?
महाराजांनी एकदा चिंतन सांगितलं होतं परतूरला, ते तेल्याच्या माडीवर इकडं, हे तेल्याच्या माडीवर नाही, आपलं ते हे नाही का ते त्याच्या मुळ्यात राहतो ते मालपाणी धनराज, ते त्याच्या वडिलाचं हे करत होते ते 3 दिवसाचा कार्यक्रम पुण्यतिथी निमित्ताने करत होते ते. आणि मग तिथं त्या माडीवर मी नवीनच होतो त्या काळात, जात होतो महाराजाकडे येणं. तर काही काही गोष्टी पक्क्या झाल्या ना, त्या विसरतच नाही. त्या काळामध्ये महाराजांनी हे चिंतन सांगितलं होतं की शरीर आहे ना आकारवान आहे, प्राण आहेत ना क्रियावान आहे, मन आहे ना विचारवान. मनाशिवाय विचार, प्राणाशिवाय क्रिया नाही, आणि शरीराशिवाय. महाराजांनी सांगितलं होतं की आकाराला कळत नाही, आणि आकार तर आपल्याला कळतो. आकार हा पंचमहाभूताचा असल्यामुळं त्याला कळत नाही, ना आकार तर आपल्याला, म्हणजेच मी आकार नाही. झालं ना. मी कसं आहे, नाही नाही ते म्हणायचंच नाही, फक्त मी आकार नाही. आता मला सांगा, एका बाईला 9 जणी विद्वास भेटल्या, आणि ती होती स्वभावी होती. कोण? त्या किती जण भेटल्या? 9 जणी भेटल्या. काय म्हणून? विधवा, नवरा नसलेल्या विधवा भेटल्या. मग आता ही मी नाही बाबा, ही सुद्धा ही मी नाही, ही मी नाही, ही 10वी होती. कोण? मग आता मला सांगा, त्या 9 जणी ह्या नाहीत, तर त्या 9 जणी बिगर नवऱ्याच्या आहेत, आणि मी तर काय ती. मग आता हिला मी सौभाग्यवती म्हणायची गरज आहे का? ही सौभाग्यवती आहेच. मग वरती कोणची होणारी, तिच्याबद्दल तिची वरती कोणची होईल? कोणची होईल? का मी काय नाही? मी नाही का? मग त्याच्या कड बघून, सापेक्ष कड बघून तुम्ही काय निर्णय करणार? मी कोण आहे? तसं मी आकारवान नाही. तर ठरवून टाका, बालपणाचा आकार तरी शरीराचा, तारुण्यातला आकार तरी शरीराचा, वयोवृद्ध झाला तरी आकार, आणि तो आकाराला आकार कळत नाही, आकार तर कळतो. मग आता ज्याला कळतो त्याला काय म्हणावं? त्या कोणत्या पद्धतीचं ज्ञान त्याला झालं त्याच? मी आकारवान नाही हे पक्कच झालं, आणि आकार तर कळायला. मग कळायला म्हणल्यावर कोणाला कळायला? पुन्हा मी नाही का? मी आकारवान म्हणून मला कळालं का? मी आकारवान समजत होतो का आकारवान होतो? आणि आता विवेकाने काय झालं? बरोबर आहे ना, याच काही शंका? हो आबा, अगं हा अरे आकार, आता हे वयस्कर आकार आहे, लग्नातला तरुण आहे, आणि शाळेत जाणारा लहान आहे. हे आकार कोणाला कळाला? कशात कळाला? त्याला कळाला का? तो कळाला नाही का? तो कोणाला कळाला? कशात कळाला? बरोबर आहे ना. मी आकार वान नाही, नाही काय? मग आता काय म्हणावं? आकारवंत नाही म्हणावं काय? त्याच्याकडे बघून म्हणावं का म्हणायची गरज आहे? नाही नाही, मी तसा आहे असं सतत म्हणायची गरज आहे का? मी ज्या अर्थी आकारवान नाही त्या अर्थी मी निराकार म्हणायचं झालं तर त्याच्याकडे बघून का कोणाकडे? हा, आणि पाहायला गेलं तर हाय बी नाही का? तुम्ही सौभाग्य होते हाय बी. तस जर आकारवान असतो तर मला कळालं नसतं. ज्या अर्थी कळतं त्या अर्थी मी त्या आकाराला जाणणारा कसा आहे? गमतीने सांगतो खरं, काही काही असं बसतं का नाही ते पक्क त्याला ना म्हणले. आणि हे आकाराने हलत नाही, आणि आकार तर हलायला, म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती कोणची तरी. मग ती निष्क्रिय आहे का सक्रिय आहे? ती प्राण कसा आहे? सक्रिय. त्याच्या क्रियामध्ये हे हलायले. महाराज म्हणते वारा झाड हलवायला. अरे वारा झाड हलवायला का वाऱ्याच्या हलण्यात ते हलायले? एकदा काय झालं बरं का,
वाल्मिक पंडितचे महाराज होते. हं? ते बांधलेलं होतं, गेलावा नव्हता केला, काय नव्हतं, कवडं फावडं लावायचे राहिले होते. ते महाराज म्हणले आम्हाला काही नाही, कवाडाची गरजच नाही. तुम्हाला कवाडाची काय? तर ते तिकडची एक खोलीची पा सूर्य उदय होतो ना, पाठीमागची खोली होती, त्या खोलीमध्ये महाराज. आणि मग ते कुणी गेले की ते काय, तर तिथे चांगलेलं चिंतन, त्या चायनीज शर्ट असं काढून लटकेलं होतं खुटीला, आणि ते वाऱ्याने हलू लागलं. तितकंच महाराजांनी आधार घेतला. तुम्हाला म्हणले हे शर्ट दिसायलं का? आम्ही म्हणलं हो दिसायलं, मायरामजी आम्ही सगळं दिसायलं. ते म्हणले हलायले का कसं आलं? म्हणजे आम्ही म्हणलो वा ते हलायले. ते म्हणजे ते नाही हलायलं. पुन्हा ते म्हणले हलायले तर कशात हलायले? आकाशात. आकाश दिसायला हल्लेलं का शर्ट सदरा दिसायला हल्लं? हा म्हणजे वा ते हलायलं का त्या वारा हलवायला त्याला, असा वारा असा हाताला धरून हलवायला. तसं एखाद्या माणसाला आपण हलवितो तसं ते वारा असं त्याला धरून हलवायला का वाऱ्याच्या हलण्यात हे हलायले. पण त्याचा आरोप कोणावर घातला? मग ते तुम्हाला कळायला म्हणलं तितक्यात त्यांनी काय केलं, त्याचं अनुभवाचं चिंतन त्याने अनुभवाला आणून दिलं. आहे का? आता हे नुसतं दिसायला का हलायला कशामुळं? हे सक्रिय हे का वारा सक्रिय? वारा. आणि हे सक्रिय का हे निष्क्रिय? कोणतं? चैतन्य बी निष्क्रिय आणि हे बी. काय फरक पडतो? हे सक्रिय जड आहे. कोण? शरीर सक्रिय जड आहे आणि हे वारा, आणि शरीर निष्क्रिय जड. दोन्ही उडून शरीर कसं आहे? म्हणून शरीराला त्यातला निघून गेल्यावर प्राण याला हलवावं लागतं का हे हलत? मग आता सुद्धा हे निष्क्रिय का सक्रिय शरीर? हा निष्क्रिय. पण आता ह्याची याला कळायलं का? कोणाला कळायलं? ज्याला कळायलं तो त्याच्याहून कसा आहे? हा मग प्राण कसे? सक्रिय जड. शरीर कसे? निष्क्रिय जड. आणि ह्या दोन्हीचं हे सक्रिय जड हे अमुक हे विचार नाही का? हे विचार कोणाकडे घालायचे म्हणले? कोणाकडे घालायचे? मनाकडे घालायचे. हे मधातून उत्तर द्यायला ते मनाकडे घालायचं. हा विचार कोणाकडे घालायचे? आणि त्या विचाराला जाणणारे आपण आहेत का? विचार आपण येतो. शरीराचे विचार आपण का? प्राणाचे विचार आपण का? मनाचे विचार आपण का? त्याला जाणणारे म्हणजे काय म्हणले? हे सक्रिय निष्क्रिय. आता हे झालं ना, शरीर आकारवान मी नाही म्हणजे मी निराकार आहे. सक्रिय असणारे प्राण मी नाही, त्याला जाणणार मी त्याच्याहून. आणि ह्या दोन्हीचा विचार आहे ते मनामध्ये. मग ते मन कसे आहे म्हणजे विचारवान आहे, प्राण कसे आहेत म्हणजे सक्रिय आहेत, आणि शरीर कसे आहे तर आकारवान आहे, त्याला जाणणार. आता मग मला काय म्हणायचं? ते जर मी नाही, महाराजांनी सांगितलं ते जर मी नाही तर आपल्याला काय म्हणायचं? नाही ते मी नाही ना, साकार मी नाही ना, साकार मी नाही ना, मग त्या आकाराला जाणणार मी निराकार चेतन. बरोबर ना? निश्चित मी का निराकार का चेतन? दुसरे प्राण आपण नाहीत ना, प्राणाशिवाय क्रिया नाही ना. क्रियावान कोण आहे? ह्याला जाणणार मी कसा आहे? मला काय नाव आलं? निष्क्रिय का चैतन्य? निष्क्रिय चैतन्य. आता हे हिशोब पण आहे. आता आपला हिशोबच झाला नाही, सगळा मनाशिवाय नाही. मन म्हणले की विचार, आणि त्या विचाराला जाणणार आपण निर्विचार. निर्विचार चैतन्य, निराकार चेतन, निष्क्रिय चैतन. चैतन किती? नाव किती आले? 3 आले.
मग तीन नाव तर हे जे आलेले आहेत हे वास्तविक आहेत का, हे बदलणारे आहेत का, हे तिन्ही अवस्थेत नाहीत म्हणून कल्पित आहेत. न कल्पितामुळं मला हे जे नाव आलेले आहेत कोणते निष्क्रिय, निर्विचार, निराकार, हे जे नाव आले त्याच्यामुळे आले का मला नावाची गरज आहे. तुम्ही नवऱ्यावाले आहातच पण सौभाग्यवती तुम्ही कोणाकडे बघून म्हणायले हो ताई? मालकाचे तुम्ही आहेतच ना, पण तुम्ही सौभाग्यवती कोणाकडे बघून म्हणायले? बर मालकाकडे यायला कशाला नाराज? मालकाकडे बघून 10 बी सौभाग्यच होत्या, जाऊ द्या मग 10 जणी मालक नाहीत का? कुक लावताना बरं का मी सौभाग्यवती बर का, मी सौभाग्यवती बर का, मी सौभाग्यवती का. ती बाई फटकळ असली तर काय म्हणे, ए भवाने कोणाला सांगायले ग मी सौभाग्यवती? आम्ही का तुला तुम्ही बी सौभाग्यवती मी बी असं म्हणून लावता का लावतात विधी म्हणून? हा, कोणाकडे बघून म्हणावं लागतंय? अहो 2 पोरं आहेत भाऊ भाऊ, एक मोठा आणि एक लहान आहे, पण दोन्ही पोरच आहेत. मग ह्याला लहान काम कोणाकडे बघून म्हणायचं? मोठ्याला मोठं कशा मग कोणाकडे बघून? आणि दोन्ही कोण येत? मग तस तुम्ही पारमार्थिक तर मग आता ह्याच्याकडे बघून मला निष्क्रिय निर्विचार आले का कसे, आणि ते जर कल्पित ठरले तर तसं हे देहादी परपंच मी नाही, माझं नाही, खरं नाही म्हणल्यावर मी सच्चिदानंद आंबरमास्मी म्हणायचं कशाला? त्याचं काम त्याला म्हणायचं संवादी भ्रम. आणि हे जे मी नाही त्याला मी समजणं हे विसंवादी भ्रम. विसंवादी भ्रम संवादी भ्रमाने गेला. सगळे ढेग कशाने जाळले? चांगला नाही का ते कचरा घाण जाळण्याकरता? पण आता कचरा राहिला का? मग त्याला काय करा? चांगल्या म्हणून पुन्हा पुढच्या वेळेस ठेवा आपल्या वळईवर. म्हणून आनंदाला ते सुद्धा कार बंद नाही बर का. म्हणून मस्त ह्यो बी अहंकार सोडून ते अहंकार सोडा आणि सगळीकडे परमात्मा आहे, तेच ब्रह्म आहे, त्यांनी सगळे अवतार घेतले म्हणून मस्त त्याचाच मी म्हणून मस्त भजन करा. काय करा? काय एक आम्ही तुकाराम महाराज आहे, एक धरला चिठ्ठी मी रुक्माईचा बघा कसे येत, एकच धरला का सगळ्यात तो एकच आहे. तोच कोण आहे? तो सच्चिदानंद म्हणून. आता काम नाही झालो बाई, आता काय करायच्या? भजनही करू, झाडूनही काढू, पाणी भरू, लहानपणा नाही मोठेपणा नाही. झाडून काढ म्हणजे काय लहान झाला का तो? आणि गादीवर बसला म्हणजे मोठा झाला का? सगळा काय झाला? हे असं थोडंफार काय केलं पाहिजे अनुभवाने. काय महाराजांच्या एक युक्त्या आहेत राव. एक युक्ती जर जसं एक अभंग कळाला तर तो, तसं मी अजून सांगतो तुम्हाला, महाराजांची एक युक्ती जर इमानदारीने ध्यानात घेऊन निश्चित केलं ना, झालं काम त्याचं. पण केव्हा त्या युक्त्या सांगितलेल्या आहेत? 35-40 वर्षाच्या आधीच्या आहेत बापू. अजून जिवंत वाटतात. तुम्हाला कसे वाटले आता? आणि शिळी भाकर, भिकारी सुद्धा शिळी भाकर घ्याय ना, चपाती घ्याय ना. इतके काय झळतो आपण आता. म्हणून खाण्याचा प्रश्न सुटला, राहण्याचा प्रश्न सुटला, कपड्याचा प्रश्न भूत आला. सगळे रॅक कशाने भरले? किराणाला पण नाही ना. हो, त्या जे असतात ना काय म्हणते खेटरे ठेवायचे ते हे रॅक नाही, खेटरे चपला ठेवायचे ते असतं नाही, खोकडं बंब भरायले ते 2-2, 3-3 जोड काय. हो ना. आणि हे तुमच्या कपडे नाही
काल आमच्या इथे त्या आंबाबाईच्या मागायला आलेले हुशार तीनबाई लुगडं आंबाबाई ह्या दारात आली अमुक तमुक असा गप्पा हाण्याला असा गप्पा हाण्याला तरी एक लुगडं ते आमच्या भाऊजाईकडून घेतलंच बाबा. दुसरी म्हणजे मला ती म्हणजे तुम्ही दोघी एकच आहेत ना. आणि पुन्हा ती काय म्हणजे नका का मला एखादी चपाती त्या गरम गरम असली आमची भाऊ म्हणले भाऊजे म्हणले शिळी हे बाबा घ्यायची तर घे ते काय 3 तोंड वाकडं केलं. म्हणजे भिकारी सुद्धा सगळं झालं. मला एवढंच म्हणायचं राहायला कमी नाही खायला कमी नाही पैसे खर्चायला सुद्धा पण एकच कमी आहे आणि ती सगळ्याला ती कमी करायची. एक कमी आहे ना की सगळ्याला सगळं असून उदास करायली. काही खरं नाही. ह्या आता काय करू लागलाय महाराज कशाला तिकडे लक्ष म्हणजे ध्यानात घ्या बरं का परमार्थामध्ये या गोष्टीचा उकल झाल्याशिवाय शांती समाधान नाही. म्हणून ते गुण घ्या आश्रित घ्या काय घ्या पण आत्मा मात्र आश्रित नाही. तोच कसा आहे शत्रूप तोच आहे चित्रूप तोच आहे आनंदरूप तोच आहे एकरूप तेच आहे त्याचेच आपण प्रगट आहोत. म्हणून प्रगटतेचाच निश्चय करायचा बापू का अप्रगट झाल्यावर हा आता आपण कसे येत आता प्रगट येत अहो शरीर जिवंत असून झोपीत काम जमत नाही. म्हणून महाराज म्हणते झोप घेऊन जमत नाही जेवून जमत नाही समाधी घेऊन जमत नाही सिद्ध्या प्राप्त होऊन जमत नाही. तुम्हाला आताच इथं जसं तुम्हाला स्पष्ट आहे की ह्या 9 जणी विधवा आहेत त्या मी नाही. मी जरी एकली असले तर मी सौभाग्यवतीच आहे मी मला आहे. हा तसं आपल्याला हे सगळं असताना असं वाटायले की मी आहेचा आहे का नाहीच आहे आणि हे शरीर नाहीच नाहीये जगत नाहीच नाहीये आणि तुम्ही काय करा ते ध्यानात घेऊन याचा काय करा भ्रम काढा आणि ते मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म असं म्हणायची सुद्धा गरज नाही. असं उठपुडी चालून काय करते ते शास्त्रातले प्रमाण देऊन सांगायले आमच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणून दोष नाही याकरिता ज्ञान आत्म्याचा गुण नाही तर ज्ञान रूपच आत्मा आहे. कधी बी ध्यानात घ्या राठोड म्हणा मराठी म्हणा सुतार म्हणा माळी म्हणा लवार म्हणा हे सगळे आपल्याला नाटकात आलेले पात्र आहेत. पंजारी म्हणा काय म्हणायचं तर म्हणा जे आहे त्याला काही सोडू पण काय ते खानदानी जरी असलं तरी काय पात्रच आहे. पण मी स्वभावनी कोण आहे आत्मा त्याला मिळालेले हे काय आणि ते खोटे असल्यामुळं ते पात्र सुद्धा त्याची माहिती सुद्धा आणि ही माझी खरी माहिती तर खऱ्यासाठी का हे खोट्यातून बाहेर निघण्यासाठी आणि खोट्यातून बाहेर निघल्यावर त्या माहितीची सुद्धा काय नाही. त्यालाच म्हणते महाकारण देह तू नाहीस. त्याला सुद्धा तू प्रकाशन करणारा सामान्य रूपाने कसा आहे पंचीकरणातला शेवटचा भाग. हे तिन्ही देहाचा काय झाला भाग झाला. आता मला मी सच्चिदानंद म्हणून घ्यायची गरज नाही. आहेशी तू डोळे उघडायची काय भगवान बाजाराने सुद्धा न्यू आता हा एव या हे सूत्र आहेत बर का. व्यासाचे 555 सूत्र येत 555 सूत्र येत कुणाचे व्यासाचे. त्याच्यातलं हे एक सूत्र हे बर का न्यू म्हणजे ज्ञानरूप असा तो आहे. या सूत्रात आत्म्याला ज्ञान स्वरूपच सांगितले आहे. आत्मा ज्ञान स्वरूपच आहे. ज्ञानी व्हायची गरज नाही. आत्मा ज्ञान आनंद रूपच आहे. आनंदित व्हायची गरज नाही ना आत्मा सत्यच रूपच आहे. मला एक जण म्हणलं महाराज मी जास्त दिसतोय त्यासाठी मी काय करू काय खाऊ. ते लोकांच्या खाण्यावरच भर आहे. खाण्यावर सुधरत का टिकत ते काय म्हणला मी काय खाऊ आणि मी जशाला तसंच राहिलो. मी बोललो अशी कंपनीच निघली नाही. इतकं विज्ञान आहे
ते आमचं भाऊ त्याला काय सांगेल, हाय म्हणले जपानमध्ये कुठेतरी शोध लागलेला आहे. हे शरीर जरी असं थकलं ना तर त्या मशीनमध्ये ठेवायचं 6 महिने. हो पुन्हा त्याच्या पेशी ह्या त्या विचार पहिल्यासारखेच होते बरं का. पण त्यांनी पण शब्द वापरला, पण त्याला 1 करोड रुपये लागते. किती म्हणजे 100 तुम्हाला जर करायचं ते 100 लाख रुपये कमवा ते द्या, पण पुन्हा बदलायचं तर आता असा काय निघाला तरी पण त्याचा ह्याचा नष्टपणा संपत नाही. लोक आता ह्याच्यावरून लय बोलायला येतात व्यवहारातलं का नाही. तिथं जाऊन नाही पाहिलं त्यांनी, ते इथंच पाहू. आत्मज्ञान स्वरूप आहे किंवा बरं का आता त्याच्यात पुन्हा आत्मज्ञान स्वरूप आहे कणाद भूत. कणाद भूत म्हणजे कणानी भूक भागविणारे हे कणाद मुनी येत बरं का. त्यांचं कोणतं शास्त्र आहे, वैशेषिक. हे 2 शास्त्र येत बरं का, एक न्यायशास्त्र आणि एक वैशेषिक शास्त्र. कणाद स्वतः आत्मा ते काय म्हणतात कणाद मुनी, स्वतः आत्मा अचेतन असून मनसंबंधाने करून आगंतुक चैतन्य ज्ञान त्याच्या ठिकाणी येते. त्याचा मनाचा संबंध आला की त्याच्यामध्ये ज्ञानाचा काय होतो, नाही तर येरी कसा आहे तो म्हणले जड आहे. या शंकेचा निराश करण्याकरता व्यासाने ज्ञो अत एव असं या सूत्रामध्ये उत्पन्न झाले आहे. त्याच्यासाठी हे सूत्र उत्पन्न झालं. जसं यायला खावा वाटलं म्हणून त्या बाईने केलं का तिला करावं वाटतं म्हणून केलं, तसं तुम्हाला त्याची शंका निवारण करण्याकरता हे श्लोक आला. सूत्र हे अध्याय 2 आहे, पान 3 आहे आणि सूत्र 18 आहे. पाहायचं तर पहा कोणता ग्रंथ, ब्रह्मसूत्र. 555 सूत्र आहेत. महाराजांनी त्याचं पीठ करून केलेलं आहे. व्यासमा आणि मुनीचा ग्रंथ त्यांनी काय केलेलं आहे म्हणून त्याच्यातलंच आपल्याला कुठं कुठं सांगते ते. म्हणजेच नियम म्हणजे बरं का, मला वाटतं इथं थांबावं ना, तिकडे पुढच्याला अडचण पडली. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ईश्वरात्मके देवी हे क्रांती व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो.